मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एकमेव डिजिटल चॅनल सप्तनगरी न्यूज। 2 वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद। गुन्हे शाखा युनिट 2 ची कामगिरी। मोटारसायकल जाळपोळ या गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट 2 ने जेरबंद केले आहे। फेब्रुवारी 29 रोजी फिर्यादी यांनी त्यांचे मालकीची होंडा ॲक्टिवा मोटारसायकल भीमशक्तीनगर, आगार टाकळी, उपनगर, नाशिक या ठिकाणी हँडल लॉक करून पार्क केली असता संशयित ज्ञानेश्वर गोसावी याने दारूच्या नशेत फिर्यादी यांची ॲक्टिवा मोटारसायकलवर पेट्रोल टाकून आग लावून पेटवून मोटारसायकलचे नुकसान केले होते। फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे गुन्ह्यातील पाहिजे फरार आरोपितांचा शोध घेत असताना संशयित ज्ञानेश्वर गोसावी हा आगार टाकळी, उपनगर, नाशिक या ठिकाणी वावरत असल्याची गोपनीय बातमी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे व चंद्रकांत गवळी यांना मिळाल्याने तात्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आधारे आगार टाकळी, भीमशक्ती, उपनगर, नाशिक या ठिकाणी सापळा लावून संशयित ज्ञानेश्वर गोसावी याला ताब्यात घेतले। दारूच्या नशेत असताना गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने त्यास पुढील कारवाई कामी उपनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, प्रवीण वानखेडे आदींनी केलेली आहे। सप्तनगरी न्यूज ब्युरो।